विधान परिषदेच्या मतदानाआधीच शिवसेनेचं खातं उघडलं। ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक बिनविरोध विजयी। मवियाच्या अभिजित पवारांचा अर्ज मागे। नाशिकमधील भाजप बंडखोर गणेश गीते उमेदवारी अर्ज मागे घेणार। मंत्री गिरीश महाजनांना समजूत काढण्यात यश, तर गणेश गीतेंचे बंधू गोकुळ गीते नॉट रिचेबल। जळगाव विधान परिषदेमध्ये भाजपचं टेन्शन वाढलं। शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम। बंड शिमवण्याकरता मंत्री गिरीश महाजनांची धावाधाव। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांची बंडखोरीची तलवार म्यान। समीर सत्तार उमेदवारी अर्ज घेणार मागे। संभाजीनगरात महायुतीतल्या वादावर मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पुणे विधान परिषदेतील राष्ट्रवादीच्या वादावर पडदा। सुनील टिंगरे उमेदवारी अर्ज मागे घेणार। विक्रम काकडे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात। रायगड विधान परिषदेतही अपक्ष उमेदवार जुईली दळवींचा अर्ज मागे। राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंच्या मार्गातला अडसर दूर। माझ्याच नेत्यांकडून आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न। आमदार महेंद्र दळवींची पोस्ट। शाळा सुरू होण्याआधीच पालकांना दरवाढीचा शॉक। स्कूल बसच्या भाड्यामध्ये 15% वाढ। इंधनाचे दर वाढल्यानं स्कूल बस असोसिएशनचा निर्णय। विमानतळावर सेल्फी काढल्यास मोबाईल होणार जप्त। डीजीसीए कडून नवी नियमावली जारी। विमानतळावर रील्स काढण्यावरही बंदी। भिवंडीतल्या लक्ष्मीनगरमधल्या झोपड्या जमीनदोस्त। रेल्वे प्रशासनाकडून 258 झोपड्या पाडल्या। अंजूरफाटा रेल्वे परिसरातील अतिक्रमणावरती कारवाई। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एटीएसची कारवाई। पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कातील चौघे ताब्यात। संशयित तरुणांची 10 तास कसून चौकशी। मेट्रो लिफ्टमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी जेरबंद। मुंबई पोलिसांनी छत्तीसगडच्या रायपूरमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या। रत्नागिरीच्या कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात। स्त्रीरोग तज्ज्ञ कांचन मदार यांना 4,500ची लाच घेताना रंगेहात अटक। गर्भपाताच्या गोळ्यांचं किट देण्याकरता लाच मागितल्याचा आरोप। पैठण हत्या प्रकरणातील थरारक सीसीटीव्ही समोर। जुना वाद मिटवण्याच्या बहाण्यानं बोलावून केली हत्या। शिवसेनेच्या नगरसेवकासह तिघांविरोधात गुन्ह्याची नोंद। बारामतीतल्या गुणवडीत अवैध हातभट्ट्यांवर धाड। जमिनीखाली लपवलेला दारू साठा जप्त। बारामती शहर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई। माऊली समाधी मंदिरात आंब्यांची आकर्षक सजावट। मंदिर परिसरात दरवळतोय आंब्यांचा सुगंध। श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धनाकडे दुर्लक्ष। जानेवारीमध्ये मूर्तीवर सिलिकॉन लेप लावण्याचा होता ठराव। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतला निर्णय। बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये आयसीयूत लागली आग। 7 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची भीती। दिल्लीतील रेस्टॉरंट आग प्रकरणी मालकाला सदोष मनुष्यबळाचा गुन्ह्याखाली अटक। मागील होरपळण्यानं 21 जणांचा झाला होता मृत्यू। मान्सून केरळमध्ये दाखल। हवामान विभागाची माहिती। केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी।